आपण पाहिलं आंदोलकांची काहीशी संतप्त प्रतिक्रिया आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही असं सांगण्यात येते। तर काही आंदोलकांकडून अशी देखील विनंती करण्यात येते की कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करणं गरजेचं आहे। मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोर्टाच्या निकालाच्या बाहेर जायचं नाहीये। त्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला गाड्या लावलेल्या आहेत, त्या गाड्यांसाठी फक्त परवानगी द्यावी अशी विनंती पोलिसांकडे करण्यात येते। आमच्या अन्नधान्याच्या गाड्या या मुंबईपर्यंत पोहोचू द्यात, बाकी आंदोलकांना आम्ही नवी मुंबईपर्यंत पाठवतो आहोत असं देखील या आंदोलकांकडून सांगण्यात येतं। 3 वाजण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेत। कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश कोर्टाने आंदोलकांना दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काही आंदोलक हे आता नवी मुंबईकडे निघालेत। आपण ही जी गर्दी पाहू शकतो, या गर्दीमध्ये सध्या पोलीस प्रशासन देखील ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे, कारण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा हा आझाद मैदान CSMT परिसरात देखील पाहायला मिळतोय। पोलीस प्रशासनाकडून देखील आंदोलकांसोबत बातचीत करण्यात येते, त्यांची समजूत घालण्यात येते। काही महिला आंदोलक या ठिकाणी काहीशा भावनिक झालेला देखील आपण पाहिलं, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते। सध्या ही दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहे CSMT स्थानकाबाहेरची आणि आझाद मैदान परिसरातील। आझाद मैदानात देखील 5000 आंदोलकांना विखे पाटील शिवेंद्रराजे जरांगेंना भेटणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। थोड्याच वेळात मनोज जरांगेंची हे दोघेही भेट घेणार आहेत। विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही जरांगेंची थोड्याच वेळात भेट घेण्यासाठी आझाद मैदानात दाखल होतील। खरं तर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे, कोर्टाने निर्देश दिलेले, त्याच सोबत थोड्याच वेळात आता मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी 2 महत्त्वाचे नेते सध्या आझाद मैदानात दाखल होण्यासाठी निघालेले आहेत। आपण पाहू शकतोय खरं तर घडामोडींना वेग आलेला आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई सोडा असं कोर्टाने निर्देश दिले होते। 3 वाजण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक राहिलेत, त्यामुळे या पुढच्या काही मिनिटांमध्ये काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।